या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वायच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या समस्या पाहायच्या आहेत. यापूर्वीच्या तासाला आपण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाची व्याख्या पाहितलेली आहे. उपक्रमाचं या महत्त्व पाहितलेलं आहे आणि आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी या उपक्रमापुढील समस्यांचा अभ्यास करायचा आहे. आपण पाहितलं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि महत्त्वाच्या अनुषंगाने आपण पाहितलं की देशाच्या जी-डी-पीमध्ये मोठा रोल आहे. त्याचबरोबर निर्यातीमध्ये मोठा रोल आहे. रोजगार निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातून रोजगार निर्मिती होते. त्याचबरोबर मग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे आणि या क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळते. कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करता येतो आणि त्याचबरोबर आपण पाहतो की एक समतोल विकास निर्माण करण्याचं जे शासनाचं ध्येय असतं ते लघु, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या सहाय्याने पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे आपण पाहतो की मोठी इंडस्ट्री ही या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमावरच अवलंबून असते. कारण सुटे पार्ट्स सगळे याच उपक्रमामधून निर्माण होतात आणि म्हणून गव्हर्नमेंटही या उपक्रमाच्या विकासासाठी विशेष असं नियोजन करते, विशेष असं धोरण आखते आणि त्या धोरणामुळे आपण पाहतो की आता गव्हर्नमेंटनं मुद्रा लोनच्या नावाखाली आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्धता या लघु, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाला उपलब्ध करून दिल्याची आपल्याला दिसून येते. फक्त गरज आहे त्यानुसार आपण पाहतो की महत्त्वामध्ये पाहितलं की फार काही असं प्रशिक्षण घ्यायची गरज नसते हा उपक्रम सुरू करायला किंवा फार मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज नसते, फार मोठ्या प्रमाणात जागेची गरज नसते. एक कमी जागेमध्ये, कमी भांडवलामध्ये आणि कमी ज्ञानामध्ये अशा प्रकारचे एक उपक्रम आपल्याला सुरू करता येतो आणि आपल्या विकासाबरोबर गावाचा विकास किंवा आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा किंवा राज्याचा किंवा देशाचा विकास या उपक्रमांच्या माध्यमातून करता येतो. जागतिक संदर्भही आपण दिले की जपान, जर्मनी या राष्ट्रामध्ये, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात याच उपक्रमाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घेतलं जातं आणि रोजगार निर्मिती केल्या जाते किंवा यावर मुख्य असा भर दिला जातो आणि म्हणून आपण पाहतो की मोदी गव्हर्नमेंटनेही आता या महामारीच्या काळातही मोठ्या प्रमाणात या एम-एस-एम-ईला पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि त्यावरूनच आपल्या लक्षात येतं की गव्हर्नमेंटचं जे आत्मनिर्भर भारत धोरण आहे, म्हणजे राष्ट्राला जर आत्मनिर्भर करायचं असेल, राष्ट्राची जर आयात कमी करायची असेल, निर्यात जर वाढवायची असेल, तर असे उपक्रम वाढले पाहिजे. त्यामधील गुंतवणूक वाढली पाहिजे. कारण कमी गुंतवणूक जास्त रोजगार देणारा हा उपक्रम आहे आणि म्हणून भारतात जी प्रचंड लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला जर आपल्याला रोजगार पुरवायचा असेल, तर या उपक्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि यातून आपण पाहतो की एक 2,000-3,000 हजार गुंतवले तर एका व्यक्तीला रोजगार मिळतो आणि हेच आपण पाहतो की मोठ्या उद्योगामध्ये 20,000 ते 25,000 गुंतावे लागतात. एवढं मोठं भांडवल उपलब्ध होत नाही आणि पर्यायाने आपण पाहतो की अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम हे चांगलं माध्यम असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु या उपक्रमाच्या समोर अनेक समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. या समस्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिली समस्या आहे की कच्च्या मालाची समस्या. आपण पाहतो की कच्च्या मालावरच उद्योगाचं अस्तित्व टिकून राहतं. कच्चा माल हा 12ही महिने आणि सहजरित्या उपलब्ध झाला पाहिजे. आपण पाहतो की भारतातील जी आधारभूत संरचना आहे, ती थोडी कमजोर आहे. आपण पाहतो की ग्रामीण भागात रस्त्यांचे अभाव आहेत किंवा रस्ते असले तर त्यामध्ये गुणवत्ता नाही. त्याचबरोबर दळणवळणाच्या साधनांचं आपण पाहतो आणखी तेवढ्या फार प्रमाणात गुणवत्तायुक्त ही साधने पोहोचलेली नाहीत. बऱ्याच ठिकाणी मोबाईलला रेंज नसते किंवा इंटरनेटचे प्रॉब्लेम असतात, कनेक्टिव्हिटी नसते. त्याचबरोबर मेन आपण पाहतो की ग्रामीण भागात विजेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे या उपक्रमांना कच्चा माल पुरवण्यामध्ये बराच आपण पाहतो की अडथळे येतात. कारण आपण पाहतो की बरेच उपक्रम हे ग्रामीण भागात कृषीवर अवलंबून असतात आणि कृषी उत्पादन हे आपण पाहतो की सगळ्या ह्या गोष्टींवर अवलंबून असतं. कृषीमध्ये पाण्याचा अभाव असतो, विजेचा अभाव आहे, पायाभूत सुविधांचा अभाव आहे, दळणवळण वाहतुकीचा आपण पाहतो की त्यामध्ये खूप अडथळे आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की बऱ्याच वेळा मग
कच्च्या मालाच्या समस्या निर्माण होतात आणि कच्चा माल जर नाही मिळाला तर सगळं यंत्रसामुग्री असूनही त्याच्यावर प्रक्रिया करता येत नाही आणि म्हणून आपण पाहतो की बरेच उद्योग हे अडचणीत आलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे ही समस्या जर सोडवली तर आपण पाहतो की हे उद्योग व्यवस्थित चालू शकतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भांडवलाची कमतरता. आपण पाहतो की भारतामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या भरपूर आहे, मध्यमवर्गीय लोकं भरपूर आपण पाहतो की साधारणपणे 70 ते 80% लोक यामध्ये समाविष्ट होतात, ज्यांच्याकडे मोठ्या फार प्रमाणात भांडवल उपलब्ध नसतं आणि मुख्य आपण पाहतो की बँकाही आपल्याकडे लोन द्यायला काटकसर करतात, लोन देत नाहीत, सहजासहजी लोन देत नाहीत आणि त्यामुळे जो उत्साह माणसाचा असतो, तो या बँका वगैरे यांच्या आडमुठे धोरणांमुळे म्हणा किंवा सरकारच्या पॉलिसीमुळे म्हणा, की लोकं निरुत्साही होतात आणि मग व्यवसाय करायचं सोडून देतात. कारण आपण पाहतो की आपल्याकडची यंत्रणा आणखी पाहिजे तशी त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली नाही. मनमानी करतात. आता बँका ह्या कर्ज देण्यासाठीच असतात. शासनाच्या धोरणांची, योजनांची अंमलबजावणी बँकांमार्फत झाली पाहिजे. परंतु मॅनेजरचं आडमुठी धोरण, तुम्हाला मी कर्ज देणार नाही, कर्ज सध्या उपलब्ध नाही किंवा कर्ज मागायला गेलं तर आता सुरू नाही किंवा इकडून-तिकडून कर्जाला अर्ज केला तर 6-6 महिने, वर्ष-वर्ष त्याकडे पाहायचं नाही. मग अशा प्रकारचं हे जे त्यांचं ही वर्तवणूक असते, ही वर्तवणूक निरुत्साह निर्माण करते आणि त्यातून आपण पाहतो, की मग भांडवलाच्या कमतरतेअभावी लोक मग अशा प्रकारची रिस्क घेत नाहीत आणि रिस्क न घेतल्यामुळे संख्या कमी होते असं आपल्याला म्हणजे लोकांमध्ये कौशल्य असू नये, लोकांची इच्छा असू नये अशा प्रकारचा व्यवसाय उभा करता येत नाही आपण पाहतो आणि मग आपण बरंच पाहतो, की मग लोकं सावकाराकडून कर्ज घेतात आणि मग त्याच्यामध्ये बरबाद होतात. कारण सावकारांचा व्याजदर जास्त असतो बँकांपेक्षा आणि मग हे लोकं अडचणीत येतात आणि अडचणीत आले की व्यवसाय अडचणीत येतो आणि मग आपण पाहतो की एखादा व्यक्ती कर्जबाजारी झाला तर त्याचं पाहून मग दुसरा व्यक्ती त्या व्यवसायात येत नाही. अशा प्रकारे भीतीयुक्त वातावरण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतं. म्हणून बँकांनी मोठ्या फार प्रमाणात कर्जपुरवठा केला पाहिजे. तिथं वैयक्तिक हेवे-दावे आणले न पाहिजे किंवा पूर्वग्रह दूषित ठेवले न पाहिजे. एखादा व्यक्ती जर त्याची जर प्रामाणिक इच्छा असेल एखादा व्यवसाय करण्याची, तर त्याला मदत झाली पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर विक्रीच्या समस्या. आज आपण पाहतो की शासनाने ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा किंवा भांडवल पुरवठा किंवा नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया व्हावी किंवा लोकांनी व्यवसायात यावं, या भूमिकेतून अनेक प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये सूक्ष्म, लघु उपक्रम तर आहेतच. त्याचबरोबर आपण पाहतो की बचत गटाच्या माध्यमातूनही शासन लोकांना प्रेरित करत आहे, की तुम्ही व्यवसायात या, उद्योग करा किंवा त्यासाठी मोठ्या फार प्रमाणात आर्थिक तरतूदही करतं. परंतु आपण पाहतो की बचत गटातून तयार होणाऱ्या किंवा सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमातून तयार होणाऱ्या वस्तू खरेदी लोकं करत नाहीत. कारण त्यामध्ये आपण पाहतो की फार गुणवत्ता नसते असं लोकांचा समज असतो आणि मग आपण त्या वस्तू खरेदी नाही केला तर हे उपक्रम चालायचे कसे? तसंच शासन यांना उभारी देण्यासाठी काही आपण पाहतो की शासनाने लघु, मध्यम, सूक्ष्म या उपक्रमातून काही वस्तू घेण्याचं बंधनकारक केलेले जी-आर काढलेले आहेत. परंतु जनतेनेही सपोर्ट केला पाहिजे, की बचत गटामध्ये तयार होणाऱ्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या पाहिजे. परंतु आज आपण पाहतो की जनतेचं स्वभाव असा असतो, की कमी किमतीमध्ये जे भेटेल ते घ्यायचं आणि मग थोडंफार इथं ₹5-10 जास्त वाटले, की मग टाळतात आणि मग आपण पाहतो, की आपण तशा प्रकारचं दुर्लक्ष केलं तर त्यांचा उत्साह वाढणार नाही आणि त्यांचा उत्साह नाही वाढला, तर मग माल विक्री झाल्याशिवाय नफा मिळणार नाही किंवा कोणाला उद्योग करावा वाटणार नाही. बऱ्याच प्रमाणात लोकांना वाटतं व्यवसाय करावा, पण चालतो की नाही ही भीती असते. तयार केलेलं प्रॉडक्ट विकतं की नाही ही भीती असते आणि ह्या भीतीपोटीच बरेच लोकं व्यवसाय सुरू करत नाहीत आणि म्हणून विक्रीची फार मोठी समस्या आहे. म्हणून लोकांनी देशातील लोकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे, की आपण एखादी वस्तू घेताना ह्या लोकांना एक प्रांजळ भूमिकेकडे त्यांच्या पाहिलं पाहिजे, की हे लोकं कष्ट करतात आणि यांची वस्तू आपण घेतली पाहिजे. त्यामुळे 4 लोकं जगत आहेत, ही आपण भावना ठेवली पाहिजे. परंतु आज आपण पाहतो, की त्यांच्याकडून वस्तू घ्यायला आपण त्यांच्या किमती खूप कमी करतो आणि दुकानात गेलं तर दुकानदार जी किंमत लावेल ती किंमत त्याला देतो. तर हा स्वभाव आपण बदलला पाहिजे. कारण विक्री झाल्याशिवाय व्यवसाय वाढत नाही आणि विक्रीशिवाय नफा मिळत नाही, नफ्याशिवाय कर्ज फिटत नाही आणि म्हणून हे उपक्रम चालायचे असतील तर विक्री समस्या त्यांची दूर झाली पाहिजे. तर त्यासाठी जनतेमध्ये शासन पातळीवर आपण पाहतो की
तशा प्रकारचं ते प्रदर्शने म्हणा, साठीचे प्रदर्शने म्हणा, जाहिरात म्हणा किंवा तशा प्रकारचं शहरामध्ये जागेची आरक्षण म्हणा, ह्या बचत गटांना, छोट्या-छोट्या उपक्रमांना ही मिळाली पाहिजे. मार्केटमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे किंवा ऑनलाईन खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे होतात याबद्दलही मार्गदर्शन करणारी केंद्रे उपलब्ध करून दिली तर निश्चितच यामध्ये फरक पडेल असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जुने तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री आपण पाहतो की भारतामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमामध्ये जुनी यंत्रसामुग्री आहे. नवीन बसवायची तर भांडवलाचे प्रश्न निर्माण येतात आणि जुनीवरचं आपण पाहतो की त्याचा मेंटेनन्स जास्त असतो, घसारा निघतो आणि तेवढी गुणवत्ता वस्तूमध्ये येत नाही. उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती वाढतात. किमती वाढल्यामुळे मागणी कमी होते आणि मागणी कमी झाल्यामुळे नफा मिळत नाही किंवा उद्योग अडचणीत येतात. तर ह्या समस्या आहेत. म्हणून आपण पाहतो की यासाठी मोठ्या फार प्रमाणात भांडवल झालं पाहिजे, भांडवल पुरवठा झाला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब जर केला तर हे खुल्या स्पर्धेमध्ये टिकतील. नाहीतर आपण पाहतो की आज खूप मोठ्या फार प्रमाणात संख्या आज ह्या कोव्हिडमुळे तर आपण पाहतो की सर्वात जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगावर याचा परिणाम झालेला आहे. ते बंद होण्याकडे किंवा आजारी पडण्याकडे किंवा कर्जबाजारी होण्यामध्ये प्रमाण फार मोठं आहे. काल परवाच्या पेपरला न्यूज आली की या कोविड महामारीमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमावर एक संक्रांत आली असं म्हणतात, की म्हणजे अडचणीत आहेत, की सध्या वस्तूला मागणी नाही आणि वस्तूला मागणी नसल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आहे किंवा त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतो आहे आणि हे उद्योग अडचणीत येत आहेत किंवा बंद पडण्याच्या अवस्थेत आलेले आहेत. तर अशा प्रकारच्या समस्या त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर यंत्रसामग्री व विजेची अडचण आपण पाहतो की ग्रामीण भागात निश्चितच विजेचे खूप मोठे प्रश्न आहेत. आता आपण पाहतो की ग्रामीण भागात 10-10, 12-12 तास वीज नसते. बऱ्याच वेळा दिवसा वीज नसते. रात्री विजेचा सप्लाय होतो. पण रात्री कोण काम करतं? रात्री कोणी काम करत नाही. कामगार रात्री कामावर येत नाहीत आणि दिवसा कामगारांना पेमेंट बसून द्यावं लागतं. मग ते उद्योग कसे चालणार? नफा मिळणार नाही, तोटा होतो आणि आपण पाहतो की हे सगळं अडचण विजेच्या म्हणून ग्रामीण भागात आपण पाहतो की उद्योग कोणी स्थापन करण्यामध्ये रिस्क घेईना. कारण नेहमी विजेचे प्रश्न आहेत. आपण पाहतो की कुठेतरी तार तुटते, कुठेतरी डीपी जळतो आणि असे प्रश्न आणि 15-15 दिवस त्याचं मेंटेनन्स होत नाही. तर हे फार विकासाच्या दृष्टीने फार मोठी अडचण आहे किंवा या उपक्रमांच्या समोर फार मोठी समस्या आहे आणि आपण पाहतो की विजेशिवाय तर आज काही करू शकत नाही. कुठलाही व्यवसाय असेल किंवा घरात एखादी वस्तू आपल्याला स्वयंपाक जरी करायचा तर वीज पहिली पाहिजे. कारण किचन रूममध्ये फॅन लावल्याशिवाय किंवा मिक्सर चालू केल्याशिवाय स्वयंपाक होत नाही. एवढं विजेला आज महत्त्व आलेलं आहे. तर व्यवसायात प्रक्रिया करायला तर प्रत्येक ठिकाणी वीज लागतेच आणि म्हणून विजेचा सप्लाय हा फुल पॉवरने झाला पाहिजे आणि तो रेग्युलर कंटिन्यू झाला पाहिजे. तो अखंडित राहिला पाहिजे. खंडित जर वीज झाली तर त्यामुळे उपक्रमांचं नुकसान होतं आणि नुकसान झाल्यामुळे तोटा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर अधिक उत्पादन खर्च आणि हलका दर्जा. आपण पाहतो की अ, या उपक्रमांमध्ये कामगारांकडून, श्रम या घटकाकडूनच जास्त उत्पादन होत असल्यामुळे किंवा त्यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे एक तर वस्तूंची गुणवत्ता कमी असते आणि त्यांचं पेमेंट जास्त असतं आणि त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. कारण मजुरांकडून उत्पादनाचा वेग, निर्मितीचा वेग कमी असतो, गुणवत्ता कमी असते आणि त्यामुळे त्यांच्या पेमेंटवरचा खर्च जास्त असतो. म्हणून उत्पादन खर्च जास्त येतो. परंतु आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन वाढीचा वेग वाढतो आणि वस्तूचा दर्जाही वाढतो. म्हणून या जर सुधारणा झाल्या तर लघुउद्योग हे टिकू शकतात असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर आवडीप्रमाणे उत्पादन केलं तर आपण पाहतो की ते विकतं. परंतु उत्पादन आवडीप्रमाणे नसते व योग्य वातावरणाचा अभाव असतो आणि त्यामुळे आपण पाहतो की ह्या वस्तूला मागणी येत नाही. जसं की ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार अगर आवडी भारतीय उपक्रमामध्ये उत्पादन होत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की जे वस्तूला मागणी येत नाही आणि मागणी न आल्यामुळे बरेच उपक्रम हे संकटात सापडतात असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मोठ्या उद्योगांशी यांना स्पर्धा करावी लागते. आपण पाहतो की आता मोठमोठाले मॉल आलेले आहेत. रिटेलमध्येही ते आता व्यवसाय करत आहेत
आणि मग छोटे-छोटे हे व्यावसायिक असतील, जे उद्योजक असतील यांच्यासमोर अडचणी येतात. त्यांच्याकडे भांडवलाची मर्यादा असते, ज्ञानाची मर्यादा असते, तंत्रज्ञान मागासलेलं असतं, बाजारपेठ यांची मर्यादित असते. हे जागतिक मार्केटपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून यांचा नफा कमी असतो आणि म्हणून मोठ्या उद्योगांशी हे स्पर्धा करू शकत नाहीत. आणि मोठ्या उद्योग आपण पाहतो, की मल्टीनॅशनल कंपन्या यायला लागलेल्या आहेत आणि त्यांचं नेटवर्क भारी असतं. सगळं ऑनलाईन असतं. सगळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो आणि त्यामुळे वस्तू चांगल्या त्या ठिकाणी गुणवत्तायुक्त तयार होतात आणि लोकांचा कल तिकडे असतो आणि इकडे नसतो आणि म्हणून त्यांच्याच वस्तूला मागणी येते. यांच्या वस्तू तशाच पडून राहतात आणि म्हणून हे उद्योग अडचणीत येतात असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कराचे ओझे ही एक समस्या आहे, की या सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमावर मोठ्या फार प्रमाणात वेगवेगळे शासनाचे कर असतात आणि ते कर त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती वाढतात आणि किमती वाढल्यामुळे मागणी कमी होते आणि त्यामुळे उपक्रम हे अडचणीत येतात. अशा प्रकारे आपण पाहतो, की वेगवेगळे टॅक्सेसमुळे उत्पादन खर्च वाढतो, वस्तूची किंमत वाढते आणि उद्योग अडचणीत येतात असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर औद्योगिक वसाहती ह्या शहरात आहेत. म्हणजे एम-आय-डी-सी आपण पाहतो, की शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी असते. आता शासन तालुक्याच्या ठिकाणी एम-आय-डी-सी उपलब्ध करून देत आहे. परंतु आणखी सगळ्या तालुक्याला एम-आय-डी-सी झालेली नाही. शासनाकडे याकडे आपण पाहतो, की याकडे दुर्लक्ष आहे. एम-आय-डी-सीमध्ये आपण पाहतो, की सगळ्या पायाभूत सुविधा असतात, रस्ते असतात, मार्केटिंगची व्यवस्था असते, बँका तिथे फायनान्सिंग असतं. त्याचबरोबर तिथून माल आयात-निर्यात करू शकतो किंवा वाहतुकीची साधने उपलब्ध असतात. परंतु एम-आय-डी-सी जर सोडल्या तर बाकी ठिकाणी ह्या सुविधांचा अभाव असतो आणि आपण पाहतो, की मग ग्रामीण भागात उद्योगांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातून त्यांचा तोटा वाढतो. म्हणून हे उपक्रम आपण पाहतो, की औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक वसाहतीमधल्या सगळ्या सुविधा ह्या ग्रामीण भागामध्ये जर उपलब्ध शासनाने करून दिल्या, तर यांच्यापुढील समस्या दूर होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर इतर काही समस्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात, की या ठिकाणी अ, बोगस लघुउद्योगांची संख्या वाढत आहे. काही लोकं काय करतात, की सरकारी अनुदाने लाटण्यासाठी फक्त नोंदणी करतात आणि व्यवसाय चालवत नाहीत आणि सरकारचं कर्ज घेतात, अनुदान उचलतात आणि उद्योग बंद करतात. अशा प्रकारे बरेच उद्योग असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता आपण पाहतो, की आता वरचेवर शासन यामध्ये आता थोडं बदल करत आहे. सगळं हे आता ऑनलाईन झाल्यामुळे कोण काय करतंय आता शासकीय पातळीवर सगळा डेटा जात आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की आता यामध्ये सुधारणा होण्याचे चान्सेस आहेत. आपण पाहूया की तर या प्रकारच्या समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात की लघुउद्योगापुढील या जर समस्या दूर झाल्या तर निश्चितच आपण पाहूया की लघुउद्योगाच्या माध्यमातून देशाचा जलद आणि झपाट्याने समतोल विकास करता येतो. मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्माण करता येतो. लोकांची मागणी पूर्ण करता येते आणि अर्थव्यवस्थेत नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर करता येतो, पूर्ण वापर व्यवस्थित करता येतो आणि त्यामुळे एक पर्यावरणपूरक असे हे उपक्रम असतात सूक्ष्म, लघु आणि मध्यम, ज्यामुळे पर्यावरणालाही फार मोठी हानी पोहोचत नाही आणि मार्केटमध्ये वस्तूचा पुरवठाही आवडी सुरळीत होतो. तर एवढं हे महत्त्वाचं उपक्रम हे टिकले पाहिजे, वाढले पाहिजे आणि या अनुषंगाने शासनाने त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे. तर या अनुषंगाने शासन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाच्या समस्या दूर करण्याचा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, आपल्या धोरणांच्या माध्यमातून प्रयत्न करत असतं. थोडक्यात ह्या उपाययोजना आपण पाहूया, की या ठिकाणी या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमासमोरील ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी शासन वेगवेगळे कार्यक्रम किंवा धोरण आखत असतं. त्यामध्ये वेळोवेळी बदल करतं आणि तशा प्रकारे एक अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आपण पाहतो की या उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम स्वतंत्र मंत्रालय शासनाने स्थापन केलेलं आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्रालय देशात लघु उपक्रमांच्या वृद्धी व विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. लघु उद्योगाच्या विकासासाठी तसेच त्यांची स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी मंत्रालयामार्फत धोरणे व कार्यक्रम तयार केले जातात व अंमलात आणले जातात. या मंत्रालयातील आपण पाहूया की
पुढील उपक्रम या ठिकाणी लघुउद्योगांना मदत करतात. यामध्ये आपण पाहूया की लघुउद्योग विकास संघटना ही संस्था मंत्रालयाला लघुउद्योगाच्या विकासाबद्दल धोरणे, कार्यक्रम, प्रकल्प तयार करणे, त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे यासाठी मदत करणारी ही सर्वोच्च संस्था आहे. त्यानंतर दुसरी संस्था राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणूया की हे महामंडळ देशातील लघुउद्योगांची वाढ होण्यास प्रोत्साहन देतं व मदत करण्यासाठी स्थापन झालेले आहे व त्याचा मुख्य भर लघुउद्योगांच्या आर्थिक बाजूंवर असतो. त्यानंतर तिसरं राष्ट्रीय उद्योजकता विकास संस्था, नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही अशा प्रकारची संस्था स्थापन केलेली आहे, की मंत्रालयाने 3 राष्ट्रीय उद्योजकता विकास संस्था स्थापन केलेल्या आहेत. या संस्था लघुउद्योग क्षेत्रात उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षण, मॉड्यूल्सचा विकास, संशोधन व विकास हाती घेणे, सल्ला व सेवा पुरविणे यासारख्या कामात गुंतलेले असतात. या 3 संस्था पुढीलप्रमाणे राष्ट्रीय उद्योजकता विकास संस्थेने च्या अंतर्गत 3 संस्था काम करतात. त्यापैकी पहिली संस्था आपण पाहतो की प्रशिक्षण देणारी संस्था आहे. दुसरी संस्था ही आपण पाहूया की व्यवसायाचा विकास करण्याच्या अनुषंगाने आहे. तर तिसरी संस्था ही प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने असलेली आपल्याला दिसून येते. त्याचे टायटल याप्रमाणे पहिल्या संस्थेचं टायटल आहे राष्ट्रीय लघुउद्योग विस्तार शिक्षण राष्ट्रीय लघुउद्योग विस्तार प्रशिक्षण संस्था हैदराबाद. दुसरी आहे राष्ट्रीय उद्योजकता व लघु व्यवसाय विकास संस्था नोएडा. त्यानंतर तिसरी आहे भारतीय उद्योजकता संस्था गुवाहाटी येथे ही काम करते. अशा प्रकारे आपण पाहूया की देशामध्ये या मंत्रालयाच्या माध्यमातून लघुउद्योगाचा विकास व्हावा यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, व्यापाराचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्था, श्रमिकांमध्ये कौशल्य निर्माण व्हावं यासाठी कौशल्य देणाऱ्या संस्था शासनाने स्थापन केलेल्या आहेत. त्याचबरोबर चौथा मुद्दा यामध्ये आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय असंघटित क्षेत्रातील उपक्रमांसाठी उद्योग या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे, की असंघटित क्षेत्रातील उपक्रमांच्या समस्यांचे परीक्षण करून त्या दूर करण्यासाठी हे अशा प्रकारचं मंडळ उपाययोजना सुचित असतं. त्याचबरोबर भारतीय लघुउद्योग विकास बँक, सिबडी ज्याला आपण म्हणतो, ही शासनाने स्थापन केलेली आहे, की ही संस्था लघुउद्योगांना वित्तपुरवठा करण्यामध्ये सर्वोच्च संस्था आहे. कोणती संस्था आहे? भारतीय लघुउद्योग विकास बँक. आलं का लक्षात? एम-सी-क्यू यावर येतो, की लघुउद्योगांना पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर भारतीय लघुउद्योग विकास बँक ही सर्वोच्च संस्था असलेली आपल्याला दिसून येते. तर या अनुषंगाने शासन लघुउद्योगांना वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण, बाजारपेठेची माहिती, तशा प्रकारचं भांडवल पुरवठा, वित्त पुरवठा करणाऱ्या या वेगवेगळ्या पातळीवरच्या संस्था किंवा मार्गदर्शन करणाऱ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन होतं. त्याचबरोबर इतरही काही धोरणे किंवा योजना शासनाची आपल्याला पाहता येते, की सुरुवातीला आपण पाहूया, की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लघुउद्योगाचा विकास व्हावा म्हणून बऱ्याच वस्तू आरक्षित लघुउद्योगाच्या उत्पादनासाठी किंवा ज्या वस्तूंचं उत्पादन फक्त लघुउद्योगांमध्येच करता येत होतं, असं आरक्षणाचं धोरण शासनानं राबवलं होतं. परंतु अलीकडे आपण पाहतो, की या जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये हे आरक्षण आता उठवलेलं आहे आणि हे खुलं केलेलं आहे. त्याचबरोबर त्यामुळे आपण पाहतो, की आता वस्तूच्या निर्मितीला आता काही बंधन राहिलेलं नाही. कोणत्याही वस्तूची निर्मिती आता मोठे उद्योग, छोटे उद्योगामध्ये होत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक प्रप्राप्ती धोरणही शासनाचं असतं. त्याचबरोबर पंतप्रधान चा रोजगार निर्मितीचा कार्यक्रम याही मधून मोठ्या फार प्रमाणात सवलत होते. तर अशा प्रकारे आपण पाहूया की महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था, मुद्रा, पंतप्रधान मुद्रा योजना, आपण पाहूया की मुद्रा योजनेच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात भांडवल शासन उपलब्ध करून देतं आणि आज आपण पाहतो की यामध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेमध्ये आपण पाहूया की 3 गट केलेले आहेत. शिशु गट, किशोर गट आणि तरुण गट. शिशु गटात जे उपक्रम आहेत त्यांना ₹50,000 पर्यंतचं कर्ज मिळतं. जे किशोर गटात आहेत त्यांना 50,000 ते 5,00,000 पर्यंत कर्ज मिळतं आणि तरुण गटातील उपक्रमांना 5,00,000 ते 10,00,000 पर्यंतचं
कर्ज शासन मुद्रा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इतरही सोयी-सवलती, पायाभूत सुविधा निर्माण करतं. तर अशा प्रकारे आपण पाहतो की हे सगळं शासनाच्या माध्यमातून होत असल्यामुळे एक अनुकूल वातावरण या ठिकाणी अ, अ, उपक्रमांच्या विकासासाठी शासनाकडून झालेलं आपल्याला दिसून येतं की हे वेगवेगळे मंडळे त्या ठिकाणी काथ्या मंडळ, रेशीम मंडळ, कुटीर उद्योग मंडळ, अखिल भारतीय हस्तोद्योग मंडळ, अखिल भारतीय हातमाग मंडळ, खादी ग्रामोद्योग मंडळ या मंडळांना बऱ्याच प्रमाणात शासन कर्जपुरवठा करतं, विविध सोयी-सवलती देतं. त्याचप्रमाणे प्रदर्शने भरवतं, वेगवेगळ्या याच्यामध्ये करांमध्ये सवलती देतं, वित्तपुरवठ्यांमध्ये सुविधा देतं. सरकारचे अनुकूल खरेदीचे धोरण आहे, की लघुउद्योगाच्या माध्यमातल्या ज्या वस्तू तयार होतात त्या शासन त्यांच्या कार्यालयामध्ये खरेदी करण्याचा आता आपण पाहतो, की जी-आर काढलेला आहे. त्या माध्यमातून या उद्योगांना मोठ्या फार प्रमाणात खरेदी होते. त्याचबरोबर सर्वांना त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे, की खादीचा कपडा आठवड्यातून 2 दिवस तुम्ही घालून आला पाहिजेत. अशा प्रकारे लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी, त्यांच्या मागणीत वाढ होण्यासाठी अशा प्रकारे शासनाचं अनुकूल धोरण, त्याचबरोबर तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयी विविध संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देतं. औद्योगिक सहकारी संस्थांना उत्तेजन देतं. आता आपण पाहिलं, की तालुका पातळीपर्यंत एम-आय-डी-सी स्थापन करण्याचं धोरण शासनाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ग्रामीण भागात उद्योग स्थापन व्हावे यासाठी शासन वेगवेगळ्या सवलती देतं, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतं, मोठ्या फार प्रमाणात सबसिडी देतं आणि त्यामुळे आपण पाहतो की ग्रामीण भागात मोठ्या फार प्रमाणात अशा प्रकारचे उपक्रम स्थापन होत आहेत किंवा त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे, असं आपल्याला म्हणता येईल की थोडक्यात अ, की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अ, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा विकास होत राहावा, त्याच्या अडचणी दूर करण्यात याव्या यासाठी शासन नेहमी प्रयत्न करतं. त्या प्रयत्नांना जनतेनेही रिस्पॉन्स दिला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो की बरेच लोकं कर्ज घेतात आणि इतर कारणांसाठी खर्च करतात आणि बोगस संस्था स्थापन करतात. तर तसं होता कामा नये. बोगस संस्था स्थापन केली तर आपण पाहतो की त्याच्यामध्ये देशाच्या संपत्तीचा अपव्यय होतो. अशा प्रकारचा अपव्यय न होता एक प्रामाणिक नागरिकांनी पुढे आलं पाहिजे आणि उद्योग आणि व्यवसायामध्ये अ, प तशा प्रकारचं कौशल्य प्राप्त करून ते सुरू केले पाहिजे आणि स्वतःच्या विकासाबरोबर राष्ट्र विकासामध्ये मदत केली पाहिजे किंवा राष्ट्र विकासाला हातभार लावला पाहिजे. अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.